आज बी नाही यांना शब्द याला दारू प्यायची परवानगी का ड्युटीवर? नाही सर. राहाता तालुक्यातील कणकुरी शिवारात पाटबंधारे विभागाचे काम करणाऱ्या मे देसाई इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठेकेदारानं मनमानी करत मुख्य रस्ता आणि सपाट भाग खोदल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून शेतकऱ्यांना शेतात जाणंही कठीण झालंय. विशेष आणि संतापजनक बाब म्हणजे सदर कामासाठी पोकलेन आणि डंपर अशी वाहने काम करत असून त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी नेमलेला व्यक्ती हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत तेथील शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा प्रकार समोर आला असून त्याच्याकडे दारूच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. तसेच तेथील काही लोकांकडून त्यानं पैसे सुद्धा घेतल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार कणकुरी शिवारातील गट नंबर 116, 117, 118 समोरील मुख्य रस्ता आणि सपाट भागातील मुरुम व माती ठेकेदारानं उचलली आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काढलेली माती इतरत्र भर टाकण्यासाठी वापरण्यात आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. या संदर्भात शेतकरी पवार यांनी तलाठ्यांकडे तक्रार नोंदवली असून कणकुरीचे तलाठी यांनी स्वतः घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यासंदर्भात मे देसाई इन्फ्राच्या रमेश वाळुंज यांना सदर कामाची कागदपत्रे सादर करण्यासाठी कार्यालयात हजर होण्यास सांगितलं असून स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि आमच्या वाहतुकीसाठी रस्ता पूर्ववत करून देऊन खड्डे बुजवून रस्ता सपाट करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता प्रशासन या ठेकेदारावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमच्या हद्दीत असताना हे पाटके जे शेतकरी जे आहे ना, ते आम्ही स्वतः शेतकरी, आम्ही न सांगताना तिने खड्डे उकरलं. रस्त्याची हद्द सोडून आमच्या हद्द इथपर्यंत येते तरी तिने उकरलेलं आहे आमचं. बरेच अन्याय करते ते आमच्या. जो रस्ता जो आहे ना तो तिने ते रस्त्यातच तिने उकरायचं काम केलं. तिने त्यांची हद्दीचा उकरलं त्या अडचण आम्हाला काय अडचण नाही. तिने काय केलं, ज्यांनी सांगितलं तिकडे नाही उकरलं, भलत्याच ठिकाणी उकरू राहिले न सांगताना. वरून म्हणत्या का शेतकऱ्याला विचारलं होतं आम्हाला विचारलं सुद्धा नाही तिने. आणि तो एक जण दारू पिऊन काही बोलतो असं बोलतो तुमच्या हद्द अशी तशी. पंचनामाला आपलं तलाठी साहेबांना बोलवलं. ते आले, त्यांनी बघितली कंडिशन सगळी. आणि अहो शेतकऱ्याचा डीपी पैसे त्यांनी उकरून टाकलं. डीपी उद्या पडला तर काय करायचं आम्ही, सांगा बरं. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि यांना तशीच नियमानं हे केलं तर त्यांच्या हाती उकरायला काय अडचण नाही, आमचं काय अडचण नाही जाणार. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.